आर्ट सर्कलच्या 30-3 वाचन वसा या उपक्रमात मी वैदेही सुरेश पटवर्धन तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी मृदुला बेळे यांच्या कथा अकलेच्या कायद्याची या पुस्तकातील काही भागाचं अभिवाचन करणार. प्रिय आजी, तुला आठवतं मी लहान असताना पावसाळ्यात रात्र रात्र खोकत असायचे आणि तू मला गरमागरम हळद गुळाचं दूध करून द्यायचीस. प्रोजेक्टसाठी कटरनं थर्माकोल कापताना बोट कापलं की त्यात हळद आणून भरायचीस. हरबट सरबट खाऊन रात्री अपरात्री पोट दुखायला लागलं की ओवा खायला द्यायचीस. खोकला झाला की ज्येष्ठमत चघळायला द्यायचीस. आठवतं ना गं? पण आजी, तुला माहिती होतं का तेव्हा की तुझा हा आजीबाईचा बटवा पुढे जाऊन जगभरात एक मोठा वादाचा विषय निर्माण करणार आहे? आज ना माझ्या पेटंटच्या तासाला माझ्या सरांनी हे वर्गात शिकवलं आणि मला राहवलं नाही बघ तुला लिहिल्यावरचं. मागे मी तुला एकदा सांगितलं होतं बघ की पेटंट मिळायचे 3 निकष असतात: संशोधनाचं नाविन्य, असाधारणता आणि औद्योगिक उपयोग. आता नाविन्य म्हणजे काय? तर ते संशोधन त्याआधी जगात कुणालाही माहिती असता कामा नये. आणि ते कुणाला कसं माहिती असू शकतं? तर त्यावर आधीच पेटंट मिळालेलं असू शकतं किंवा शोधनिबंध लिहिले गेलेले असतात. कुठल्या पुस्तकात किंवा लेखात त्याचा उल्लेख असतो किंवा मग ते कुणीतरी कुणाला तरी तोंडी म्हणून दाखवलेलं असतं. ते बाजारात विकायला आलेलं असतं किंवा मग ते दुसऱ्या कुठल्या तरी पद्धतीनं लोकांना आधीपासूनच माहिती असतं. आता दुसऱ्या कुठल्या पद्धतीनं म्हणजे नक्की काय? तर जखम झाली की हळद लावावी, हे ज्या पद्धतीनं तुला माहिती होतं ना, अगदी तसंच. म्हणजे ना तुला कधी कोणी हे प्रत्यक्षपणे सांगितलं, ना तू कधी कुठं याबद्दल वाचलंस, पण तुझ्या आईला ते तू करताना पाहत आलीस आणि तुझी आई तिच्या आईला. असं पिढ्यानपिढ्या ते भारतात सगळ्यांना ठाऊक होतं, नाही का? म्हणजे तो आपल्याकडे परंपरेनं चालत आलेल्या ज्ञानाचा ठेवा होता. जगातल्या कुठल्याही देशाच्या अशा परंपरागत ज्ञानावर त्या देशात किंवा इतर कुठल्याही देशात कोणाही एका व्यक्तीला म्हणूनच पेटंट घेता येत नाही. कारण ते तसं दिलं तर ते एका व्यक्तीच्या मालकीचं होणार आणि दुसऱ्या कुणालाही ते वापरता येणार नाही. आणि असं होऊ नये म्हणून यावर कुठल्याही देशात पेटंट मिळत नाही. प्रत्येक देशाच्या पेटंट कायद्याचं कलमच असतं अगं तसं. पण होतं काय ना आजी, की अमेरिका हा देश मात्र स्वतःला सगळ्यांपेक्षा वेगळा समजत असतो ग नेहमी. म्हणजे गल्लीतल्या क्रिकेट सामन्यात कसं एखाद्या धष्टपुष्ट गुंड मुलाला आऊट करण्याचे नियम वेगळे असतात बघ. म्हणजे 3दा आऊट झाला की तो एकदा आऊट होणार आणि इतर लिंबू मुलं मात्र एकदा आऊट झाली की आऊट, असं असतं की नाही? तो मुलगा दादागिरीच करतो म्हणा तशी. तसंच या बलाढ्य अमेरिकेनं स्वतःसाठी बनवलेले नियम वेगळे, नेहमीच स्वतःला इतरांपेक्षा 4 अंगुळं वर समजणारे. तर अमेरिकेच्या पेटंट कायद्यातल्या नाविन्याच्या व्याख्येत आणि इतर देशांच्या नाविन्याच्या व्याख्येत एक मोठा फरक होता बघ. तो असा की फक्त अमेरिकेतल्या लोकांना माहिती असलेल्या पारंपरिक ज्ञानावर अमेरिका पेटंट देणार नाही. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा की दुसऱ्या कुठल्याही देशाच्या पारंपरिक ज्ञानावर मात्र अमेरिकेत पेटंट घेता येईल. म्हणजे एकीकडे सगळे देश एकमेकांच्या पारंपरिक ज्ञानाचं संरक्षण करत असताना अमेरिका मात्र स्वतःच्याच ज्ञानाचं संरक्षण करणार आणि इतरांच्या ज्ञानावर मात्र खुशाल आपल्या देशात मक्तेदारी देऊन ठेवणार, असा उफराटा कारभार. तर 1995 मध्ये अमेरिकेतल्या मिसिसिपी विद्यापीठातील 2 संशोधकांना हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर अमेरिकेत पेटंट मिळालं. त्याच वर्षात डॉक्टर रघुनाथ माशेलकर दिल्लीमध्ये CSIRचे म्हणजेच वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेचे संचालक म्हणून रुजू झाले होते. हो ग, तेच ते प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ. त्यांनी दिलेल्या बासमती पेटंटच्या लढ्याबद्दल मी तुला एकदा मागे म्हटलं होतं बघ. तर त्यांनी
वृत्तपत्रात अमेरिकेत हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर पेटंट दिलं गेल्याचं वाचलं आणि ते चक्रावूनच गेले. कारण माझ्यासारखंच त्यांनीही त्यांच्या आईला जखमेवर हळद लावताना पाहिलं होतं ना. आणि भारताच्या या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या संचितावर कुणी मक्तेदारी कशी मिळवू शकतं असा प्रश्न त्यांनाही पडला. आणि त्यांनी हळदीच्या या पेटंटच्या विरोधात लढा द्यायचं ठरवलं. मग CSIR मधले शास्त्रज्ञ कामाला लागले. त्यासाठी हळदीचा हा गुणधर्म भारतातील लोकांना हे पेटंट फाईल होण्याआधीपासूनच माहिती होता हे सिद्ध करणं गरजेचं होतं. म्हणून मग CSIRनं तसे तब्बल 32 संदर्भ शोधून काढले. हे संस्कृत, उर्दू आणि हिंदीमधले होते. यातील काही तर 100 वर्षापेक्षाही जुने होते. त्यामुळे 1998 साली हे पेटंट अमेरिकन पेटंट ऑफिसनं नाकारले. एखाद्या विकसनशील देशाच्या पारंपरिक ज्ञानाला मान्यता देण्याच्या बाबतीत हळदीवरील पेटंटची केस हा एक मैलाचा दगड ठरला. हीच तऱ्हा कडुनिंबाच्या पेटंटची. WR ग्रेस नावाच्या कंपनीला युरोपात कडुनिंबापासून बनवलेल्या एका कीटकनाशकावर पेटंट देण्यात आलं. आता हळदीसारखीच कडुनिंबाची पानं साठवणीच्या धान्यात ठेवताना आम्ही मुलांनी आमच्या आयांना आणि आज्यांना नेहमीच पाहिलंय. पण तरी यावर पेटंट दिलं गेलं. मग परत भारतानं 5 वर्ष लढा देऊन हे पेटंट उलथवलं. हीच तर हा बासमतीच्या पेटंटची आणि अगदी काल परवा परतावून लावलेल्या जायफळापासून बनवलेल्या माउथवॉशच्या पेटंटची. थोडक्यात काय ग आजी, तुझा हा जो आजीबाईचा बटवा आहे ना, ते तुझ्या पूर्वजांच्या ज्ञानाचं संचित आहे. आणि भारतासारखी प्राचीन संस्कृती असलेल्या अनेक देशात असे आजीबाईचे बटवे आहेत. म्हणजे लॅटिन अमेरिकेतले देश म्हण, चीन किंवा इजिप्त म्हण. अमेरिका काय ग, आत्ता जन्माला आलेला देश. त्याला फारशी परंपराच नाही, तर पारंपरिक ज्ञान कुठून असायला? म्हणून तर त्यांनी इतरांचं पारंपरिक ज्ञान चोरण्याचा सपाटा लावलाय. अगं जैविक चोरीच ही. याला ना इंग्रजीत बायोपायरसी म्हणतात. मग हळदीच्या पेटंटसाठी लढणाऱ्या CSIRनं या प्रकरणात अजून खोल जायचं ठरवलं. आणि त्यांना शोध लागला की हळदीचं पेटंट ही काही पहिली आणि शेवटची केस नाही, तर दरवर्षी जवळजवळ अशी 2000 पेटंट्स जगभरात दिली जातात, जी कुठल्या ना कुठल्या देशाच्या पारंपरिक ज्ञानावर आधारित असतात. मग असं एक एक पेटंट घेऊन कसं लढत बसणार? त्यावर खर्चही प्रचंड होणार आणि वेळही खूप जाणार. शिवाय कित्येकदा पेटंट पारंपरिक ज्ञानावर आधारित आहे हे समजणारच नाही. मग याच्या विरोधात लढण्यासाठी भारतानं अग्रणी व्हायचं ठरवलं. कसं ते लिहितेच आहे. पण आजी हे सगळं का झालं सांगू का? म्हणजे आपलं पारंपरिक ज्ञान हे आपल्या सगळ्यांचं आहे. ते सगळ्यांनी मिळून वापरलं पाहिजे. तू शिकवलंस ना आम्हाला. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तोच हा विचार. पण ही नवीन आलेली अमेरिकन संस्कृती मात्र व्यक्तिकेंद्रित आहे. त्यात स्वतःचा फायदा आधी पाहिला जातो. आणि नेमक्या याच गोष्टीमुळे ही जैविक चोरी सुरू झाली बघ. पण आजी घाबरू नकोस. तुझा हा आजीबाईचा बटवा तुझ्या देशानं आता सुरक्षित केलाय. अगं आणखीन एक सांगते. या जैविक चौर्याला कारणीभूत असलेल्या अमेरिकेच्या पेटंट कायद्यातील नाविन्याची व्याख्या शेवटी 2011 मध्ये अमेरिकेला बदलायला लागली. आणि आता ती इतर देशांसारखीच आहे. म्हणजे आता इतर देशांच्या पारंपरिक ज्ञानाचं संरक्षण करणं अमेरिकेला भाग आहे. हळद, बासमती तांदूळ, कडुनिंब यावरची पेटंट देऊन आपल्या पारंपरिक ज्ञानावर मक्तेदारी निर्माण करण्याचा युरोप अमेरिकेचा प्रयत्न भारतानं हाणून पाडला खरा. पण अर्थात त्यात करोडो रुपये खर्च झाले. आणि मग एक विचार पुढे येऊ लागला की दरवेळी आपल्या पारंपरिक ज्ञानावर परदेशात पेटंट फाईल झालं की असं लढत बसायचं का? ते प्रचंड महागडं आणि वेळखाऊ काम आहे. ते तर दरवेळी कसं करणार?
शिवाय कुठल्या तरी देशात फाईल होणाऱ्या कुठल्या तरी पेटंटमधला कुठला तरी भाग हा जर भारतीय पारंपरिक ज्ञानावर आधारित असेल तर ते दरवेळी आपल्याला कसं कळणार? म्हणजे असं पहा ना, एखाद्या देशाचं पेटंट कार्यालय जेव्हा कुठलंही पेटंट कुणाला देतं तेव्हा त्याची आधी कसून परीक्षा होते. नाविन्य, असाधारणता आणि औद्योगिक उपयुक्तता या निकषांसाठी. नाविन्य हा निकष तपासण्यासाठी जगातल्या प्रत्येक देशातील पेटंट्स, लेख, पुस्तकं, शोधनिबंध शोधण्याची सोय त्या कार्यालयातील पेटंट परीक्षकाला असते. असे सगळे डेटाबेसेस पेटंट कार्यालयात उपलब्ध असतात. समोर परीक्षणाला आलेल्या पेटंटमधले काही जगात कुठे अगोदरच अस्तित्वात नाहीत ना, हे यातून तपासता येतं आणि तसं असल्यास ते नाकारलं जातं. पण भारताच्या पारंपरिक ज्ञानातले संदर्भ तो परीक्षक कसे शोधणार? वॉशिंग्टन DC मध्ये बसून पेटंट तपासणाऱ्या पेटंट परीक्षकाला हे भारताचं पारंपरिक ज्ञान आहे आणि ते बंगलोरमधल्या एका वाचनालयामधील एका संस्कृत पोथीमध्ये लिहिलेलं आहे. हे सापडणार कसं? किंवा केरळमधल्या एका आदिवासी जमातीत ते शतकानुशतकं वापरलं जात आहे, हे त्याला कळणार कसं? तो काही मुद्दाम भारताच्या पारंपरिक ज्ञानावर पेटंट द्यायला जात नसतो, पण हे कळण्याचा कुठलाच मार्ग त्याच्याकडे उपलब्ध नसतो. आणि आजी, त्यामुळेच हळदीचं पेटंट आणि बासमतीचं पेटंट उलटवण्यासाठी आपल्याला पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागला. आणि मग सुरू झाला भविष्यात हे टाळण्यासाठी यावर काय उपाय करता येईल याचा विचार. अगं, काही दिवसांपूर्वी भारतातल्या बऱ्याच वृत्तपत्रांनी कोलगेट पामोलिव्ह या बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीची जायफळाच्या माउथवॉशवरील आणि हर्बल टूथपेस्टवरील अशी 2 पेटंट्स भारतानं उलटवल्याची बातमी मोठ्या झोकात छापली. अगं, ती तू वाचलीस का? आणि यावेळी मात्र भारताला हळदीच्या वेळी आणि बासमतीच्या वेळी झालेला खर्च आणि उपद्व्याप करावा लागला नाही. याचं कारण म्हणजे दरम्यानच्या काळात पार पाडलेलं पारंपरिक ज्ञानावरील डिजिटल कोशाच्या म्हणजेच ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी TKDLच्या निर्मितीचं अवाढव्य काम. साधारण 15 वर्षापूर्वी डॉक्टर VK गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करोडो रुपये किमतीच्या या TKDLच्या निर्मितीचं काम CSIR आणि डिपार्टमेंट ऑफ आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी यांच्या सहयोगानं सुरू झालं. 2000 साली भारत सरकारच्या निर्देशानुसार श्री गुप्ता यांनी साधारण 200 लोकांची फौज जमा केली. यात होते भाषातज्ञ, वनस्पती पेटंट परीक्षक, माहिती तंत्रज्ञानातील माहितगार आणि आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि या 3 भारतीय पारंपरिक औषधशास्त्रातील तज्ज्ञ. साधारण 8 वर्षांच्या कालावधीत या सगळ्यांनी मिळून या 3 भारतीय पारंपरिक औषधशास्त्रातील 300 ते 400 ग्रंथांचा अभ्यास केला. अगं, ही पुस्तकं संस्कृत, हिंदी, तामिळ, उर्दू, फारसी, अरेबिक अशा विविध भाषात होती. मग त्यांनी त्यातून जवळजवळ 22,60,000 वेगवेगळे औषधोपचार शोधून काढले. मग त्याचं भाषांतर इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, जपानी आणि स्पॅनिश या 5 वेगवेगळ्या भाषांमध्ये केलं. त्यानंतर पेटंट्स देण्याआधी ज्या डेटाबेसमध्ये शोध घेतला जातो त्यात ज्या पद्धतीनं या संदर्भांचं वर्गीकरण केलेलं असतं त्या पद्धतीनं त्यांचं वर्गीकरण केलं. मग अमेरिका, युरोप, कॅनडा, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 5 प्रमुख पेटंट कार्यालयांशी करार करण्यात आले आणि या करारानुसार भारताचा TKDL हा नवा डेटाबेस या 5ही पेटंट कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे आता वनस्पतींवर आधारित कुठलंही पेटंट या कार्यालयात फाईल झालं तर ते या डेटाबेसमध्येही शोधलं जातं आणि जर ते या डेटाबेसमध्ये अस्तित्वात असलेल्या माहितीवर आधारित असेल तर. आणि आजी, या TKDLमध्ये जगभरात होणाऱ्या जैविक चौऱ्यावर लक्ष ठेवता येण्याची तरतूद आहे. म्हणजे भारताच्या पारंपरिक ज्ञानावर आधारित पेटंट फाईल करण्याचा प्रयत्न जगभरातील कुठल्याही पेटंट कार्यालयात झाला तर या तरतुदीमुळे तो तत्काळ निदर्शनाला आणून दिला जातो.
सध्या तरी TKDL हे फक्त पेटंट परीक्षकांना वापरता येतं. त्यातील माहिती त्यांना फक्त पेटंट परीक्षणासाठी संदर्भ म्हणून वापरता येईल. इतर कुणालाही ही माहिती त्यांना देता येणार नाही. ही या करारातील महत्त्वाची अट आहे. अगं आजी, तुला आश्चर्य वाटेल की या TKDLच्या निर्मितीनंतर भारताच्या पारंपरिक ज्ञानावर आधारित असलेल्या पेटंट्स फाईल करण्यात जगभरात 44% घट झाली. युरोपियन पेटंट ऑफिसनं 36 तर अमेरिकन पेटंट ऑफिसनं 40 अशी पेटंट्स TKDLचा आधार घेऊन नाकारली आहेत. तर आधीच देण्यात आलेली साधारण 2000 पेटंट्स उलटवण्यात गुप्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यश आलंय. याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट भारताने केली, ती म्हणजे वन अधिकार कायदा आणि जैविक विविधता कायद्याची 2002 मध्ये झालेली निर्मिती. वन अधिकार कायद्याने जंगलात निर्माण होणाऱ्या सगळ्या वस्तूंवरील बौद्धिक संपदा हक्क तिथं राहणाऱ्या लोकांना दिले. तर जैविक विविधता कायद्यानुसार या बौद्धिक संपदांवर आधारित जे काही आर्थिक लाभ होतील तेही या आदिवासींना मिळावेत असं म्हटलं. म्हणजे कुठल्याही व्यक्तीनं जर भारतातील जैवविविधतेवर आधारित गोष्टींवर पेटंट भारतात किंवा भारताबाहेर फाईल केलं तर राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाकडून म्हणजेच नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटीकडून त्यासाठी परवानगी घ्यावी लागते. आणि प्राधिकरण अशी परवानगी देताना त्या पेटंटमधून मिळणारा फायदा वनात राहणाऱ्या आदिवासींना देण्याची अट घालतं किंवा रॉयल्टी मागू शकतं. भारतीय पेटंट कार्यालय या प्राधिकरणाबरोबर काम करतं. या परवानगीशिवाय अशा प्रकारची पेटंट्सच दिले जात नाहीत. याबाबत ना केरळातील कणी नावांच्या आदिवासींची गोष्ट फार बोलकी आहे बरं का. या जमातीच्या तिथं उगवणाऱ्या आरोग्यपच नावाच्या वनस्पतीबद्दल असलेल्या ज्ञानाची माहिती घेऊन एका संस्थेनं जीवनी नावाचं औषध बनवलं आणि बाजारात आणलं. या संस्थेनं त्या बदल्यात कणींच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या एका ट्रस्टची निर्मिती केली. जीवनी विकून मिळालेल्या फायद्यातील कणींचा वाटा हा या संस्थेत जमा होतो आणि त्याचा वापर कणींच्या भल्यासाठी आणि वनस्पतींच्या संवर्धनासाठी केला जातो. भारताचं पारंपरिक ज्ञान हे आधुनिक बौद्धिक संपदेपेक्षा वेगळं आहे. त्याचा कोणी एक निर्माता नाही, म्हणून त्याची मक्तेदारी कुणा एकाला मिळू शकत नाही. ते सगळ्यांचं आणि सगळ्यांच्या भल्यासाठी आहे. आजी, आपला हा एकमेवाद्वितीय ठेवा जपण्यासाठी भारतानं केलेले प्रयत्नही एकमेवाद्वितीय आहेत. आणि असा हा भगीरथ प्रयत्न आजतागायत भारताशिवाय दुसऱ्या कुठल्याही देशानं केलेला नाही. भारतासारखाच पारंपरिक ज्ञानाचा अनमोल ठेवा ज्या ज्या देशात आहे त्यांनी त्याचं रक्षण कसं करावं याचा भारतानं घालून दिलेला हा एक धडा आहे. आणि आजी, तुझा हा आजीबाईचा बटवा आता सुरक्षित आहे बरं का. आणि तुझ्या त्या बटव्यातल्या पारंपरिक ज्ञानाचा आणि ते राखण्याच्या माझ्या देशाच्या प्रयत्नांचाही आम्हाला अभिमान आहे. चल आजी, आता बास करते. अगं कॉलेजला जायची वेळ झाली. तुझीच मिनी, ताजा कलम. वाईट एवढंच वाटलं की हळदीचा पेटंट अमेरिकेत फाईल करणारे संशोधक हरिहर कोहली आणि सुमन दास हे भारतीय. अमेरिकन पेटंट कार्यालयात ते तपासणारा कुमार हा पेटंट परीक्षकही भारतीय. आणि त्याच्या विरोधात लढत होती CSIR ही भारतीय संस्था. नमस्कार. मृदुला बेळे यांचं कथा अकलेच्या कायद्याची हे पुस्तक रसिक श्रोत्यांनी जरूर विकत घ्या आणि नक्की वाचा. धन्यवाद.